ज्या मेळघाटमधील डोमा येथील आश्रमशाळेमध्ये भुताटकीची चर्चा होती, त्या आश्रमशाळेमध्ये सध्या मी आहे. शासकीय निवासी आश्रमशाळा ही आहे आणि या ठिकाणी नक्कीच मोठ्या प्रमाणावर जी आहे ती विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आहे, निवासी विद्यार्थ्यांची. मात्र आता हा जो संपूर्ण प्रकार होता, ही भुताटकीची फक्त अफवा होती आणि हा मास हिस्टेरियाचा एक प्रकार होता. ज्या मुलींमध्ये ती भुताटकी आढळली वगैरे तुम्ही चर्चा ऐकल्या, तर तो एक मास हिस्टेरियाचा प्रकार होता. म्हणजे मागे पाहू शकता एक सुसज्ज इमारत जी आहे ही मुलींच्या वसतिगृहाची या ठिकाणी बांधल्या जाते. जवळपास 300 विद्यार्थिनींची या ठिकाणी क्षमता असेल आणि एकूणच चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या या आश्रमशाळेमध्ये आहेत. आज मेळघाटमधील ज्या आश्रमशाळा आहेत त्या इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेले आहेत, नवसंजीवनी ठरलेले आहेत. काही दिवसांपूर्वी आपण किशोर बेटेकर यांची एक स्टोरी बघितली असेल, तर किशोर बेटेकर आज टीसच्या मार्फत बोस्टन विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले आहेत, अभ्यास करायला त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. तर या मेळघाटमधील विद्यार्थ्यांमधलं जे टॅलेंट आहे ते बाहेर काढण्याचं काम जे आहे ते इथले शिक्षक करत आहेत आणि एकूणच आपण जर पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत, अफवा आहेत, अशांना आपण किंवा इथल्या आदिवासी बांधवांनी बळी पडायला नको. आपण ज्या पद्धतीनं आज बातम्या बघितल्या, त्या पद्धतीनं आज इथल्या आदिवासी बांधवांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली होती. ती भीती बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने जे आहेत ते मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि हळूहळू आता इथली परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत, सर आहेत. सर काय सांगाल सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता निवडलेली आहे. माझे शिक्षक हे पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. सर्वांना आम्ही आव्हान केलं आहे की आता लवकरात लवकर शाळेत येऊन जावे. आज जवळपास माझ्या शाळेमध्ये आजच्या घडीला 30-40 विद्यार्थी हे मात्र कमी आहेत आणि नक्कीच येत्या काही दिवसामध्येच पूर्ण क्षमतेने माझं वसतिगृह हे पूर्ण होऊन जाईल आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाने नवीन वसतिगृहाची जी इमारत आहे ती आम्हाला 1 सप्टेंबरला देण्याची कबूल केलेलं आहे. त्यामुळे आता नवीन वसतिगृहामध्ये माझ्या मुली त्या स्थलांतर होतीलच आणि त्यांचं जे अध्यापनाचं काम ते लवकरच त्यांचं पूर्ववत सुरू होईल. सध्या काय परिस्थिती आहे नेमकी? किती मुलं आलेली आहेत, किती राहिलेली आहेत आणि काय सध्या अपडेट आहे त्याबद्दल? 30 ते 40 विद्यार्थी आज वसतिगृहाला आहेत. थांबता म्हणतात आहे ते आणि थांबण्यास तयार आहेत. नक्कीच जर हे 30 विद्यार्थी आमच्या इथे आज थांबले, 30 ते 40 विद्यार्थी, तर येत्या काही दिवसातच पूर्ण क्षमतेनं आमचं वसतिगृह भरून जाईल. कारण की माझा शिक्षक जे आहेत आमच्या शाळा मध्ये असलेले पूर्णतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्या पालकांची समजूत काढलेली आहे आणि त्यांना समुपदेशन केलं आहे की आता जे काही होतं, जी काही अफवा होती ती आता निव्वळ अफवाच होती. त्यात काही आहे नाही तथ्य, तर तुम्ही शाळेकडे परत यावं. आज मेळघाटला सर एक वेगळी संस्कृती लाभलेली आहे. एकूण आपण ह्या ज्या गोष्टी आहेत वैज्ञानिक गोष्टी, त्या पालकांच्या मनात पेरायला किंवा त्या समजवायला कसा त्रास गेला म्हणजे काय घडलं तिथं नेमकं? कारण ही त्यांची संस्कृती आहे जवळपास. तर कशा पद्धतीने हाताळलं? साहजिकच आदिवासी समाजाची त्यांची एक स्वतःची संस्कृती आहे, त्यांचे रीतिरिवाज आहेत. त्या रीतिरिवाजामध्ये पूजा, बळी देणं किंवा आणखी काही त्यांच्यावाले जे रीतिरिवाज आहेत, त्या अनुषंगाने ते त्यांच्या जागी बरोबर असतीलही. परंतु शाळा प्रशासन म्हणा किंवा विज्ञानाचा कास जर आपण धरतो, तर यावर आपला सामान्य माणसाचा विश्वास राहत नाही. पण आदिवासी समाजाचा विश्वास आहे. तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावा आणि शाळा प्रशासनाला त्यांचं काम करू द्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता त्यामुळे मला पालकांचंही आता सहकार्य लाभेलच हं. नक्कीच आणि माझे विद्यार्थी पुन्हा शाळेत येतील याची पूर्ण मला अपेक्षा आहे. आता तुम्ही पालकांना काय आवाहन कराल या व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहतील? मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पालकांना सर्वांनाच माझी एक प्रकारे नम्रच विनंती आहे की जे घडलं ते एक मास हिस्टेरिया होता. एकमेकांना बघून आपल्याला असं घडतं, तर आता याच्यानंतर आपण सर्वांनीच जे काही मुलं आपल्या घरी घेऊन गेले आहेत त्यांनी सर्वांनीच मुलांना शाळेत पोचून द्यावं. जे विद्यार्थी काही कारणास्तव येत नसतील त्यांची कारणंही आम्हाला सांगितली, आम्ही त्या विद्यार्थ्यांनी समजूत काढून पुन्हा शाळेत उपस्थित करण्यासाठी मी सर्वच पालकांना, पाल्यांना आणि समाजातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनाही आवाहन करतो की सर्वांनीच आम्हाला याबद्दल सहकार्य करावं आणि सहकार्य करतही आहेत. बऱ्याचशा गावचे उपसरपंच, सरपंच हे तेथील गावातील लोकांना समजून सांगत आहेत की बा तुम्ही लवकरात लवकर शाळेत गेले पाहिजे. निश्चितपणे सर असतील, इथले शिक्षक असतील, पी-ओ असतील किंवा अधिकारी असतील, त्यांनी चांगली मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे या प्रकरणाला हाताळण्यासाठी. आणि माझं सुद्धा तुम्हाला आव्हान आहे की आज मेळघाट जर आपण पाहायला गेलं तर किशोर बेटेकर असतील, डॉक्टर नितीन हुर्वे असतील, जे कोयलारीमधनं येतात आणि त्यांनी MBBS केलेलं आहे. तर हे एक आदर्श ठरलेले आहेत आपल्या मेळघाटसाठी. आणि मेळघाट जर आपण पाहायला गेलं तर समृद्ध, संपन्न
असं मेळघाट आहे आणि हे मेळघाट जी आहे, ही जी संस्कृती आहे, आपण यांच्या संस्कृतीला कुठली बाधा पोहोचू शकत नाही. कारण काय काय झालेलं की ही संस्कृती त्यांनी जपून ठेवलेली आहे, म्हणून ते आदिवासी दरवाजे तर आहे. सगळेच लोखंडी आपण जरी पाहिजे होते. संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी या व्याख्येत जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया जर संपला तर त्यांचं आरक्षण सुद्धा चाललं जाईल. त्यामुळे आपण एकदम त्यांना विरोध नाही करू शकत. मात्र ह्या ज्या काही गोष्टी आहेत, अशा ज्या अफवा आहेत, त्या टाळणं आणि त्यांना समज देणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ते काम केलं पाहिजे निश्चितपणे. फक्त या ठिकाणी एक विषय असा घडलेला आहे की पी.ओ. सिद्धार्थ शुक्ला जे आहेत, आपण ते लावून घेऊ. मेळघाटविषयी खूप आत्मीयतेने काम करत आहेत आणि त्यांनी या प्रकरणात मोठे एफर्ट्स घेतलेले आहेत. त्यांनी हे सर्व सर्व काही थांबलं पाहिजे यासाठी त्यांनी भरपूरसे प्रयत्न केलेले आहेत. इथे शिक्षकही आहेत. आताही मी बघितलं सुसज्ज इमारती आहेत, चांगल्या शाळा आहेत, म्हणजे चांगली शाळा आहे निश्चितपणे या ठिकाणी आणि मला वाटतं सर्वात जास्त स्ट्रेंथ या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांची. त्यामुळं अशा ज्या शाळा आहेत ह्या जपल्या पाहिजे आपण आणि त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. तूर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.